देशातील कोट्यवधी रेशन कार्ड धारकासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत रेशन वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून आता लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य एकाच रेशन दुकानातून घेण्याची सक्ती राहणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री BL वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्ड धारक आता एका दुकानातून गहू तर दुसऱ्या दुकानातून तांदूळ घेऊ शकणार आहेत. म्हणजेच नागरिकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे देशातील कोणत्याही सरकारी रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. सरकारने ही प्रणाली बँकेतील ATM सारखी लवचिक केली आहे. जसे ग्राहक कोणत्याही ATM मधून पैसे काढतात तसेच रेशन धारकही देशातील कोणत्याही रेशन दुकानातून आपला कोटा घेऊ शकतील. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ स्थलांतरित मजूर, रोजंदारी कामगार आणि दुसऱ्या शहरात किंवा राज्यात काम करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. आता त्यांना मूळ गावातील रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जिथे ते सध्या राहत आहे तिथल्या जवळच्या रेशन दुकानात आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पडताळणीद्वारे सहज धान्य मिळू शकणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी सरकारकडून तांत्रिक बदलही करण्यात येत आहेत. सर्व रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे ई-पास मशीनशी जोडले जात आहेत. यामुळे गैरव्यवहार आणि चोरीला आळा बसणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अचूक प्रमाणात धान्य मिळण्याची खात्री मिळणार आहे. सरकारने मेरा रेशन 2 मोबाईल ॲपही उपलब्ध करून दिले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना शिल्लक रेशन कोटा, जवळचे रेशन दुकान, आधार लिंकची स्थिती, व्यवहाराचा तपशील ही सर्व माहिती सहज मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.